नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 8 वाजलेले आहेत आणि इकडं माझी गुरांची झाडलोट करून धारा काढून वैरण टाकली गुरांना. आता पोरांचं आवरून पोरं सगळे रस्त्याला बसची वाट बघत थांबली. ती जेवण केले खरं सगळ्यांनी? काय खाल्लं? वाटाणा आणि बटाट्याची मिक्स भाजी. बरं, माझं पण आवरून झाले. आता चहा पिते आणि चहा पिऊन कपडे धुवायला घेते. आता चहा झालाय, चहा पिऊन घेते. आता पाण्याची लाईट आली, स्लापरचा बॅलर भरला नाही तर आता इथं थोडंसं पाणी घेतले आणि खालच्या बॅलरमध्ये लावते आणि घरातलं पिण्याचं पाणी भरून घेते. कपडे धुवून झाले ते सगळे, गोरं पाणी लावून सावलीला बांधली, जेवण झाली ती. आणि आता रानात निघाले माळावर. कालच्या राहिलेली अर्धी मळी टाकून घ्यायची. आज आलो आता माळावर. आता सुरुवात केली खत टाकायला. आज आम्ही दोघीजणी भरून देणार आहे आणि कैलास भरणार आहे आज भावदामध्ये. काय म्हणतो र? एकटा टाकतो का तू? जाऊ का मग घरी? होय, मग 3 ढेकर येतो ते का एक एक. मग मी तर नाही बाबा टाकणार आज. असं मी मोबाईल धरून बघते, तुम्ही किती काम करताय ते दाखवते. बर, ते का एक एक भरून द्यायचा का? मी भरून द्यायचा का ती? आणि ते शेवटचा तो भरणार का? बर, चला आता असं ठरलंय. तिघांनी एक एक ढेगारा भरायचा आणि दोघांनी टाकायचं. बरोबर 3 ढेगारा येतं. कधी होईल मग? दुपारी होईल का नाही? 1 वाजता. बर, चला घेऊ टाकून आता. एवढं 2:45 वाजले त्या. आणि आता इकडं आमची सगळी मळी टाकून झाली. चला घरी जायचं आता. दुपारची वैरण टाकली गुरांना. चला आता आम्ही पण जेवण करून घेतो. जेवण ते करून झाली आमची. जेवण करून थोडा वेळ बसलो होतो सगळेच आणि आता खाली निघालोय. तिकडल्या ऊसामध्ये ड्रीप आहे, तिकडला ऊस काय बांधला नाही अजून. भाऊजी आणि कैलास तिकडल्या ऊसामधली ड्रीप काढणार आहे ती. तोपर्यंत आम्ही पण शेळ्यांना वैरण काढायला निघालोय. तिकडल्या ऊसाच्या बांधाला एकदम हिरवगार आणि कवळं कवळं गवर आले फुटून. पहिले कापून नेलेलं आहे आणि आता परत फिरून फुटून आले. मस्त वैरण होणार आहे शेळ्यांची आज. आणि शेळ्या आमच्या हे खाते पण गवत चांगलं. आता घराजवळ असं गवत नाहीच. सगळे रानं नीट करताना त्याच्यामध्ये मोडलं गेले. आता घरापासलं गिनी गोलीपर्यंत जरा वैरणीच्या अपदाच आहे शेळ्यांच्या. तर आता घेऊ कापून. ही दंडाचं सगळं गवत कापून झालं. सगळा दंड गच्च भरला होता, मोकळा मोकळा झाला एकदम सगळं गवत काढल्यावर. आता तिथं गाडीपाशी नेऊन गटूड बांधून ठेवतो गवताचं. ड्रिपा काढून झालं की मग घेऊन येतील गाडीवर. गटूड बांधून दिलं गाडीवर आणि आता आम्ही पण निघालोय घरी. हातपाय धुवून घरात आले मी. आल्या आल्या देवाला देवाबत्ती केली. 6:30 वाजले त्या. चांगलाच अंधार पडलाय आणि आता मी स्वयंपाक करायला लागले. कणिक मळून घेतली, चपात्या करून घेते. आज भाजी बनवली शेपाची भाजी, हिरवी मिरचीची केली भाजी
चपात्या करून झाल्या आणि आता मी लागली भाकरी करायला. 4-5 भाकरी पण करून घेते आता. The next day. नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजलेले ते आणि इकडं माझं सकाळ सकाळ आता अंगण झाडून घ्यायला चालू आहे. सकाळ सकाळ सगळी पोरं चुली पुढे येऊन बसले. ती मामा पोरांकडनं पाडापाठ करून घेते. ते कोणाकोणाला येते ते र मन बरं दोन तसं असतं वाल्या. दिवस सुगून आता चांगलाच वरी आलाय आणि इकडे माझी आता सगळ्या गुरांची झाडलोट करून झाली. आता गाईची धार काढायची आणि मग ह्यांना सगळ्यांना वैरण टाकायची. गाईची धार काढायला पण 2 माणसं लागते. ते एक जण पुढं धरायला आणि दुसरं धार काढायला. आणि भाला घातल्याशिवाय काय आमची गाई धार देत नाही. तर आता मामाला बोलवते, मामा धरत्याला, मी धार काढते. धार काढून घेतली आणि आता कालवड परत सोडले प्यायला. आता वैरण टाकून घेते. 6 वाजले त्या आणि इकडं माझी सगळे कपडे धुवून झाले. ती जेवण झाले. आता पाटीत पाणी लावले. गोर पाणी लावून घेते आणि गोर पाणी लावल्यावर परत मग कपडे वाळत घालते. गोरं सगळी पाणी लावून सावलीला बांधली. गायला तिकडं बांधले आंब्याखाली. कपडे वाळत टाकले. ते इकडं बांधले गाईला. शाळांचं पण झाले सगळं बघून. सकाळी मका टाकली होती, पाणी भरून ठेवले पाटीत. आणि शाळांचं जरा खायचं मेनू बदलला आहे आज. बोरीचं फटं टाकले तर तोडून आणून. त्याला घरातलं सगळं काम झाले. आता आलो आहे आता माळावर आणि आज इकडच्या कडेने सुरुवात करायची कारला तोडायला. 2 जणीच आहे. चला सुरुवात करू आता कारला तोडायला. दुपारच्या 2 वाजले त्या. कारला आपलं निम्मं तोडून झाले. आज काय जास्त नाही निघत माल. 4 पाती झाले ते तोडून, अजून 4 पाती तोडायच्या आहेत. त्या कारल्यावर पाणी मारले आणि आता दुपारचं जेवण इथं रानातच आणले. दुपारचं जेवण करून घेऊ आणि परत मग इकडचं राहिलेलं तोडून घेऊ. 5 वाजले ते आता आणि कारलं सगळं तोडून झाले. इकडची एक कड राहिली होती, ती तोडत तोडत मी आली. बादली भरलेली एवढी नेऊन ओतते ढिगाऱ्यावर आणि आता निवड देते. आता शेळ्यांना गवत काढायचे. आता इथं कारल्यातनंच शोधून शोधून गवत काढायचे शेळ्यांसाठी. आता यात कामं येते आहे त्या भरपूर आणि हिरो हिरो बघूनच काढायचं गवत. चला मग घेऊ आता गवत काढून. गवत काढून गाडीवर तिला बांधून आता जेवायला आणलेली भांडी, पाण्याची कळशी घेऊन आता जायचं घरी. आता जवळजवळ संध्याकाळच्या 6:30 वाजत आल्या. त्या रानातनं आलेल्या गाईची धार काढली, शेळ्यांचं वरण पाणी बघितलं आणि आता किचनमध्ये आले मी स्वयंपाक करायला. कणिक मळून घेतली, आता चपात्या करून घेते. तर आता इथं माझ्या सगळ्या चपात्या करून झाले ते आणि भाजी करायची. आज बेसन, हिरवी मिरचीचे बेसन करायचे. संध्याकाळच्या 10 वाजले ते आता. सगळ्यांची जेवणं झाली. भांडी घासून घेतली. भांडी घासलं म्हणजे सकाळ लवकर रोखतो स्वयंपाकाला. पोरांचा डबा ती लवकर द्यावा लागतो. आता गिरणीमध्ये गहू टाकले ते दळायला. एवढं दळून दळून घेते
आणि आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. उद्या भेटूया तशाच एखाद्या छानशा आणि नवीन ब्लॉगसोबत. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.